इथून पुढं हा पुढचं गाव आहे अय्यप्पा 2 किलोमीटर, नर्मदे हर घोगरा 1 किलोमीटर. आता आलो आम्ही आणि असा पुढचा प्रवास चालू आहे. छोटी छोटी गावं आहेत आधीमध्ये, 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावरती छोटी छोटी गावं आहेत. आता 1 किलोमीटर आलो आम्ही. अजून इथं पुढं असा प्रवास सुरू आहे आमचा. नर्मदे हर, शुभ प्रभात, शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. वहाँ पर जो रास्ता पर नर्मदे हर. बाबा जी आपका नाम? रामताजी साधु। ये गांव कौन सा है? वैसे तो अब ये आयपा गांव है। जी जी जी. आप आते जाते परिक्रमा वासियों को चाय भी पिलाते, हाँ। खाना भी ना परोसते हो? खिलाते हैं, बाल भोग भी देते हैं। बाल भोग भी अच्छा। नर्मदे हर. आज बाल भोग खुलेगा तो मैं लेने जा रहा हूँ। जी जी जी. गांव में कुछ नहीं मिलता है। नर्मदे हर. तेव्हा सकाळ सकाळ पण आहेत ना, गरम गरम माई आपल्याला रोटी बनवून दिली आणि आजोबा चहाची सोय आणि बघा याच्यावर तूप लावून दिलेत असे. नर्मदे हर. बाबा आणि हे काका पण आहेत आपल्यासोबत. नर्मदे 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 हर. हे आता इथून पुढे येणे आश्रम चालू करतात. नर्मदे हर. नर्मदा रेवा कुटिया के नाम से। माँ नर्मदा रेवा कुटिया के नाम से। अच्छा केरेश्वर महादेव, केरेश्वर महादेव धाम जी. तो ऊपर जो परिक्रमा में भी इसको जोड़ना चाहिए, मेरा आपसे निवेदन। जरूर जरूर जरूर. ये परिक्रमा जो चल रहा है उसमें इस गांव का नाम आयपा गांव है। नियोजन सांगा. ये आयपा गांव है। आयापा। हाँ आएगा कोई बात नहीं। हाँ और हम एक ग्रुप बना रहे हैं, हाँ एक दक्षिण तट का और एक उत्तर तट का। हाँ तो उसमें जो जो आश्रम है हाँ वो आश्रम को हम जोड़ने वाले हैं। जी हाँ तो ये व्हाट्सएप का ग्रुप लोगों के पास जाएगा, जी हाँ तो ये ग्रुप से अपने आप जुड़ जाएंगे। जी हाँ तो आगे आपको फोन आएगा जी हाँ कि बाबा ये आश्रम में हमें इतने लोग आने वाले हैं, हाँ। करके आपको फोन भी आ जाएगा। नर्मदे हर. मेरा नंबर है, आपको दूँ क्या, पेपर दूँ क्या? नर्मदे हर. ये है नर्मदे हर. हे बघा, हे असं यांचं कुटी आहे. नमामि देवी नर्मदे मैया. पंकजं नमामि देवी नर्मदे. असं हे केले. आता आपण ह्या रोडला जातो. ह्या रोडला ते कुटिया इथं आहेत, त्या आजोबा आणि ते मैया, बाबा आणि मैया दोघं ते कुटिया चालू केलं सर्व परिक्रमावासींसाठी. नर्मदे हर. 9:30 वाजलेत. सूर्यदेवता इकडे येते थोडं पण धुकून काय घे. सूर्यदेवता नर्मदे सुंदर नाही हा शांत. नर्मदे हर. नर्मदे हर. आता असा रस्ता आलाय हा इकडून. आता ह्या इकडं पुढं हा बाबरीला जातो. पहिलं गावरी लागेल. मध्ये रामकृष्ण पाठीमधून आलो. आता पुढच्या बाबरीला रस्ता. मध्ये रामकृष्ण हरी. रस्त्याच्याच कडेला एक शिवजींचं मंदिर आहे बघा. शिवजींचं मंदिर आहे इथं. आणि शिवजींच्या मंदिरापासून सरळ हा असा गावातून रोड गेला आहे पुढं सरळ. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तेव्हा सागवानची लागवड केली पुढं. सागवानची झाडं आहेत ती पुढं खूप मोठी मोठी सुंदर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. सूर्यदेवता आलेत वरती, तरीसुद्धा खूप थंड आहे.
बऱ्या प्रमाणात नर्मदे हर. हे अशी रस्ता आहे, इकडून 2 रस्ता आहेत. ह्या खालच्या रस्त्याने जायचं आपल्याला नर्मदे हर. हे यार बाबरी इथून अजून 4 किलोमीटर आहे. आता आपण पलीकडे बघू किती आलो. हे मागचं जे गाव लागलं हे गाव आहे थारा. आणि हा बाबरीचा रोड आहे. हा सरळ रोड जातो बाबरीला. नर्मदे हर हे मध्ये गाव लागलेलं आणि आता हा सरळ रोड बाबरीला जातो. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. हे बघा निसर्ग, अप्रतिम निसर्ग. बॅटरी जरा लो आहे मोबाईलची. मोबाईलच्या बॅटरीचा प्रॉब्लेम आला आहे, तसंच मी रेकॉर्डिंग करतोय. चार्जिंग लावायची सोय एका जागी असते, एका जागी नसते. चार्जिंगचा थोडा इकडे तिकडे प्रॉब्लेम येतो, रेंजचा प्रॉब्लेम येतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. चला बघेल तिकडे फक्त गहू आणि गहूच आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. माँ नर्मदा श्री अवधूत आश्रम मंडळ भाडस. खूप सुंदर आश्रम असं हे वाटेवरती केलेलं आहे. इथं नर्मदा परिक्रमाच्या वाटेवरती हे असा आश्रम आहे. हे बघा इथं असं आत राहायची पण सोय आहे इकडं नर्मदे हर. खूप सुंदर इकडं अशी सोय केली, रस्त्यालाच आहे. बाबाजी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री अवधूत आश्रम जी चंदपुरा जी. चंदपुरा. आपका नाम? उदय सिंह। उदय सिंह बजपात. कितने दिन से चालू किया आपने? तो करीबन होगा है 4 साल हो 4 साल से चालू किया है परिक्रमावासी. गए। हम तो सेवक अच्छा आप सेवक हो. नर्मदे हर. चलाने वाला तो ये मोतीलाल जी जा। जी जी जी. नर्मदे हर. हे बघा इकडची बैलगाडी वेगळ्या पद्धतीची आहे. बघू बाबा शकता. घेला, गाड़ी का वीडियो बन रहा है, घेला. ती सुंदर गाडी बनवतात बघा ही. जो प्लॉट बघायला पुढचा हा प्लॉट सगळा लसूण आहे. एवढा सगळा लसूण लावला इकडं. खूप सुंदर असा सुगंध सुटला इथला. हे बघा खूप मोठा प्लॉट हा लसणाचा. नर्मदे हर. इकडे लसणाची पण शेती होते. हे बघा ही एक नवीन पद्धतीची बैलगाडी बघा कशी आहे. बघा इकडे ही नवीन पद्धतीची बैलगाडी वापरतात. ही सध्या वापरामध्ये आहे. नर्मदे हर. हे बघा मोर. हे बघा हे जरा 1 मिनिट. हाय मोर्या. नर्मदे हर. ओ मिस्टर मोरे इकडे या. पंकजही काढून टाकलाय. आम्हाला एक पंख दे की बारक पैठ ठेवायला. हे बघितला आज परत मोराचं दर्शन झाले. नर्मदे हर. बघा तुम्ही पण. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. संध्याकाळच्या मुक्कामच्या ठिकाणी आता मी पोहोचतोय. अजून एक 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती आश्रम आहे. बघू आता. चला आता बघितला तुम्ही मोर काय सुंदर गवताच्या रानामध्ये फिरत होता. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. अजून 3-3.5 किलोमीटर अंतर आहे आजचा मुक्काम संध्याकाळचा. आजचा दिवस खूप सुंदर आनंदमय वातावरणामध्ये गेला आहे. संध्याकाळच्या मुक्कामच्या दिशेनं आम्ही चालतोय आता. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. हे बघा नर्मदे हर.
सूर्यदेवता हळूहळू हळूहळू निरोप घेत मावळत आहेत. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. हे आश्रम आहे. आज आम्ही त्या आश्रममध्ये पोचलो आहे. नर्मदे हर खूप सुंदर आश्रम आहे. मस्तच. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. नर्मदा किनारीच आहे एकदम. हे बघा पुढे नर्मदा मैया दिसायला. ह्याच्याबरोबर इकडं आश्रम आहे. हे मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे. नर्मदे हर. नाम क्या है? तो हम कैलाश आश्रम है इसका। जी कैलाश आश्रम श्री राम मंदिर जी. और मंदिर है बिलाड़िया घाट। बिडालिया घाट. अच्छा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे गोशाळा पण आहे. हे बघा इकडे गोशाळा खूप सुंदर. नर्मदे हर. दो मंदिर आहे. कृष्ण काय म्हणतात, एक शिव मंदिर वो आहे. इकडे एक शिव मंदिर आहे आणि इकडे एक काय असं जायचं, असं राम मंदिर आहे. काय भारी केलं. बघूया कुठला आहे ते. नर्मदे हर. हे बघा घाट. मंदिर आहे, एवढं लांब आहे ते. नर्मदे हर. हे बघा श्री शिव मंदिर आहे. पुरातन शिव मंदिर आहे. हे बघू शकता इकडे वरती. खूप सुंदर हा असा निसर्ग बघा. आणि नर्मदा मैया, नर्मदे हर. खूप सुंदर आहे नर्मदा मैया बघा. ती तिकडे नाव बघा. नर्मदे हर. खूप सुंदर असा घाट आहे हा नर्मदा मंदिरचा. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा नर्मदा मैयाचं पात्र किती मोठं आहे इथं. खूप सुंदर. नर्मदा माता की जय. बघा सुंदर छान. आणि पाठिंबा बघा किती मोठं भव्य दिव्य असा हा घाट आहे. इकडे एक मंदिर आहे. हे शिवजींचं मंदिर आहे वरच्या साईडला. आणि इकडे एक मंदिर आहे. खूप सुंदर घाट आहे. आणि सगळं नर्मदा मैया बघा किती लांब लांबपर्यंत दिसते. अशी पलीकडचं उत्तर तट दिसते. आम्ही आता दक्षिण तटावरनं आमचा नर्मदा परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे. अरे कभी हिंदी का हिंदी यायलाच पाहिजे. देवळ का शब्द हमको उधर आया कि उधर पढ़ाई देवळ का कुठे करते. हिंदी सगळं एकच आहे. बाकी काही फरक नाही. बरोबर आहे की हे शेवट. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा माता की जय. जय. नर्मदे हर. हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. नर्मदे हर हर महादेव. काय उत्तर बघा. नर्मदे हर. ते बघा हे असे
कणकीचे दिवे करून नर्मदा मैयाची पूजा केली जाते. नर्मदे हर, 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 नर्मदे हर. बघा हे कणकीचे दिवे कसे चाललेत बघा. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा माता की जय, 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 नर्मदा माता, नर्मदा माता की जय, नर्मदा माता की जय, नर्मदा माता की जय. हे कणकीचे दिवे असे करून सोडले जातात. सगळ्यात पहिला दिवा सोडलेला अजूनपर्यंत पुढे चालला आहे बघा हा. नर्मदे हर. इकडे ह्या मैयाने हे कणकीचे दिवे सोडलेत. हे रोज असे जाऊन सोडले जातात. नर्मदे हर. हे नर्मदा माता किती सुंदर दिसते बघा. आनंदी आनंद आहे. नर्मदा माताला पाहताना पूर्ण दिवसभराचा थकवा निघून जातो. नर्मदे हर. आजचं मुक्काम आम्ही इथंच आहे, यावरच्या आश्रममध्ये आजचा मुक्काम आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. परत चला नर्मदेमध्ये हातपाय तोंड धुतल्यानंतर पूर्ण दिवसभराचा थकवा निघून गेला आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे. जय श्रीराम. जय श्री राम. जय ये श्री राम मंदिर भिलाड़िया घाट नर्मदा नदी के किनारे दक्षिण तट के किनारे. यहाँ श्री राम जी के मंदिर 150 साल पुराना मंदिर. जी. यहाँ भगवान राम की प्रतिमा, उनके चारों भाई लक्ष्मण, माता सीता, भरत, शत्रुघ्न, बीच में माँ नर्मदा जी, साइड में हनुमान जी विराजमान है. दक्षिण मुख हनुमान जी सामने हाथ जोड़ के बैठे हुए. जी. आपका नाम? मेरा नाम पंडित अनुज है. जी. आप कितने सालों से इधर सेवा कर रहे हो? यहाँ मेरे पिताजी की चौथी पीढ़ी हो गई. जी. आप आगे ऐसा ही आप सेवा कर रहे हो? जी. नर्मदे हर. भगवान की इच्छा माता. नर्मदे हर.